सर्वप्रथम सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक भगिनी आणि बंधू या सर्वांना मी नम्रपूर्वक अभिवादन करतो की आज मला अपेक्षा होती, पण त्यापेक्षा सुद्धा हा जो आजचा सोहळा आमच्या पाल्यांसाठी आपण येथे आयोजन केला, मी माझ्या सर्व पालकांच्या वतीने आणि माझ्या पाल्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक अभिवादन देतो. मला वाटतं आपण त्यांच्यासाठी, आपल्या शिक्षकांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याचबरोबर मला वाटतं लेक ए.के. पाटील एज्युकेशन ट्रस्ट राजीव गांधी विद्यालय हे विद्यालय फक्त विद्यालय नव्हे तर मला वाटतं एक मायेचं आणि प्रेमाचं घर मी समजतो माझ्या पाल्यासाठी. कारण एक वडील म्हणून मला जेव्हा माहिती आहे की माझा पाल्य इथे नर्सरी पासून इथे शिकतोय आणि मी स्वतःला खूप ब्लेस्ड समजतो, आम्हाला की आम्ही खूप ब्लेस्ड समजतो की आम्ही आज या पाटील कुटुंबांचं मी सर्वात प्रथम पहिलं मनपूर्वक इतका आभार मानतो की कारण एक शिक्षणच देणे नव्हे, कारण मुलांची जोपासना, त्या मुलांना प्रेम देणं. आता आज आम्ही पाहिलं की एक स्त्री शक्ती इतकी टॅलेंटेड आहे, कारण आज प्रत्येक इथला शिक्षक आहे. माझा मुलगा मला नेहमी सांगत असतो, मी यूट्यूबला वगैरे फॉलो करतो, त्याचे शिक्षक आहेत डान्सिंगचे सर, मला नाव नाही पण खरंच मी अभिवादन करतो. कारण खूप खर्च करून सुद्धा मला वाटतं पैसे खर्च करून माणूस खूप घेऊ शकतो, पण एक शिक्षकच असा आहे की तो मुलांना आपल्या मनापासून प्रेम देतो. त्यातनं ज्याला ते आउटपुट भेटतंय त्यालाच मला वाटतं ते सुख म्हणावं. आणि माझा पाल्य इथे साईवाडकर नेहमी आम्ही ज्या ऑफिसवरनं घरी येतो, कारण आज मध्यमवर्गीय कुटुंब आहेत, उच्चवर्गीय आहेत, कनिष्ठ वर्गीय आहेत, कारण शाळा हा एक असा पैलू आहे की इथे कोणती जात, धर्म, भेदभाव हे न समजता इथे फक्त मायेचं शिक्षण आणि प्रेम भेटतं. मला वाटतं कहाँ पर भी जाओगे, किसी भी शहर में जाओगे, लेकिन शिक्षा जो जहाँ मिलती है वहीं पर प्यार मिलता है. आज मला वाटतं मॅडमनी घोषणा केलेली शालेय वास्तू आणि ह्या गोष्टी, खरंच माणसाचं मन खूप मोठं असावं लागतं. जेव्हा आम्ही शाळेतनं निघालो आणि आमचं शिक्षण टेक्निकल पूर्ण केलं तेव्हा आम्हाला 3,000 रुपये स्टायपेंड होते, पण आमचे सर आम्हाला म्हणायचे काहीतरी मिळण्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो आणि वेळ सोसावी लागते. आज ते 3,000 बऱ्याच शून्याने वाढले आणि मला वाटतं असंच वाटतं, कारण हीच पिढी आहे जी आता बसलेली आहे खाली. एक छोटी फॅमिली आणि सुखी फॅमिली मला दिसते आणि या मुलांची जिद्द बघताना मला प्रत्येक शिक्षकांचे आज खूप अभिवादन वाटतं, मन भरून येतं की त्यांनी त्या मुलांना इतकं जोपासलेलं आहे. हा छोटा खाली कार्यक्रम असेल ना, आज 10, 10:30 मला वाटतं 11 वाजता जरी चालू किंवा 12 वाजता जरी चालू झालं असतं तरी आम्ही इथेच थांबणार होतो, कारण एवढं प्रेम माझ्या मुलांमधला त्या शिक्षकांसाठी दिसून येतं. आणि मी जाता जाता एक जिद्द म्हणून आपल्यासाठी, एक पालक म्हणून मी आपल्यासाठी एक छोटीशी कविता आठवणीत आली कुसुमाग्रजांची, मी बोलण्याचा प्रयत्न करतो. एक विद्यार्थीच आहे, तो आपल्या शिक्षकांशी बोलतोय की ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलण्यावरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, प्रसाद म्हणून पाण्यामध्ये पाणी तेवढे ठेवले, खिशाकडे हात जाताच, म्हणजे बघा शिक्षक काय आहे, शिक्षक त्या विद्यार्थ्यासाठी खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला, शेवटचं कडवं आहे
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मला वाटतं माझी उपस्थिती तुम्हा फक्त शिक्षकांसाठी, खरंच मनापासून, दिलपासून, हृदयापासून आम्ही सर्व्हिस करतो, कामावर जातो, पण खऱ्या अर्थाने आमची मुलं तुमच्याच हातात असतात. मी पाहतो आज शाळेचं सुशोभीकरण, खूप साऱ्या गोष्टी, आम्ही गेटवर जरी आलो तरी पण आमची मुलं हसत बाहेर येतात. प्रत्येक व्यक्ती तळापासून गळापासून ते उच्चापर्यंत, कारण हे सभागृह ज्या उंचीवर आता आहे, मला वाटत नाही हे सभागृह ज्या उंचीवर आहे त्याच उंचीची शाळा. आणि पाटील कुटुंबांची मी खरंच कौतुक, जर मला वाटतं विकत येण्यासारखं असेल ना तर त्या कुटुंबाचं प्रेम आहे, त्यांच्या चरणाची किंमत आहे ना ती या शाळेला आहे. तर मी आज माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.